नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात। त्यामध्ये दिव्यांगांना 5% सेस फंडातून वेगवेगळ्या योजना या ठिकाणी दिल्या जातात। त्यामध्ये आता दिव्यांग बांधवांना निर्वाह भत्ता म्हणून या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, निर्वाह भत्ता मिळवण्यासाठी दिव्यांग बांधवांना 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। तोपर्यंत अर्ज सादर करण्याच्या सूचना या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती यांना दिलेल्या आहे। तर मग मित्रांनो, या संदर्भातला GR तसेच अर्ज कसा करायचा आणि काय सूचना दिलेल्या आहेत त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। मित्रांनो, या योजना आहे, या योजना सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच तुमची नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये सर्व ठिकाणी राबवल्या जात आहे। तर तुम्ही सुद्धा तुमच्या जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका या ठिकाणी चौकशी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता निर्वाह भत्ता अर्ज सुरू झालेला रायगड समाज कल्याणच्या वतीने या ठिकाणी ही माहिती देण्यात आलेली आहे। रायगड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून प्रति गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांना हे पत्र या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर विषय काय आहे बघा, 5% जिल्हा परिषद सेस फंडातून या ठिकाणी दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता देणे या योजनेचा प्रस्ताव सादर करण्याबाबत सन 2025-26 हा विषय आहे। सन 2025-26 या वित्तीय वर्षामध्ये जिल्हा परिषदेने 5% जिल्हा परिषद सेस दिव्यांग कल्याण निधीमधून दिव्यांग व्यक्तींसाठी नाविन्यपूर्ण योजना म्हणून अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता देणे या योजनेचा अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यानुसार या योजनेसाठी लाभार्थी निवड बाबतचे निकष, अटी, शर्ती, आवश्यक कागदपत्रे निश्चित करण्यात आलेले आहे। योजनेसाठी विहित नमुन्यातील फॉर्म तयार करण्यात आलेला आहे, तो फॉर्म सोबत जोडण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, मग या पत्रानुसार या योजनेची जास्तीत जास्त प्रसिद्धी करून पात्र लाभार्थ्यांना परिपूर्ण प्रस्ताव 31 डिसेंबर 2025 पूर्वी सादर करण्यात याव्या अशा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। बँक खाते क्रमांक, पासबुक छायांकित प्रत सुस्पष्ट असल्याची खात्री करण्यात यावी अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे। आणि हा प्रस्ताव 31 डिसेंबर पूर्वी सर्व पंचायत समिती यांनी जिल्हा परिषदमध्ये सादर करावे असे सूचना देण्यात आलेल्या आहे। तर मग मित्रांनो, अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये या सेस फंडातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। आपण या ठिकाणी हा GR बघू शकता। हा GR शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे 2022 मध्ये। 30 सप्टेंबर 2022चा GR आहे। सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या उत्पन्नातून कल्याणासाठी, दिव्यांग कल्याणासाठी राखून ठेवलेला 5% निधी खर्च करण्याबाबतचा हा GR आहे। जर या ठिकाणी काही अडचण आली तर या GRच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला आता 5% सेस फंडातून लाभ घेण्यासाठीचे अर्ज सुरू झालेले आहे। 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे। मागील काही दिवसाआधी जळगाव जिल्हा परिषदेने सुद्धा 50,000 रुपये दिव्यांग बांधवांना बेरोजगार भत्ता देण्यासाठी अर्ज मागवलेले होते। त्याच पद्धतीने आता रायगड जिल्हा परिषदेने सुद्धा निर्वाह निधी देण्यासाठी अर्ज मागवलेले आहे। तर अशाच पद्धतीने अर्ज संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झालेले आहे। अशा पद्धतीने अर्ज असतो, त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरायची असते। त्या ठिकाणी सर्व कागदपत्रे भरून या ठिकाणी तुम्ही ते जमा करायचं असतं। तर मग मित्रांनो, या संदर्भात जे आहे तुमच्या बँकेचा तपशील या ठिकाणी देण्याचा आहे। तर मित्रांनो, त्याच्यात झेरॉक्स सर्व जोडायचे आहे। कागदपत्रे सुद्धा त्या ठिकाणी त्या अर्जासोबत सांगितलेले असतात कोणकोणती सादर करायची। सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे UDID प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे। तुम्ही 40%च्या पुढील कायमस्वरूपी दिव्यांग असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा लाभ मिळत असतो। तर मित्रांनो, तुमच्यासुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी हे अर्ज सुरू झालेले आहे। 31 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी चौकशी करून तुम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ घ्या। सर्व दिव्यांग बांधवांना सांगा, चौकशी करा आणि काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्याबाबत तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांनी 5% सेस फंडातून ज्या काही योजना आहेत त्याचा जरूर लाभ घ्या। अशाच पद्धतीने दिव्यांग बांधव, निराधार बांधवांसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्यात येत असते। तर मित्रांनो,
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच महत्त्वाची अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.